कीर्तन हे तुमच्या मनोरंजनाचं साधन नाही. कीर्तनातून हसण्याची अपेक्षा करू नका. कीर्तन हे एकच माध्यम असं आहे, तुमच्या जीवनाचा उद्धार होणार आहे. पण माणसं आता तमाशाला कीर्तन म्हणायला लागले. कोणालाही कीर्तनाला बोलवायचं, उभा करायचं, काही सुद्धा त्यांच्याकडनं ऐकायचं नाही. महाराज जे ऐकायचे तेच ऐकावं. जेथ बाचा विसबे ते साधु कथा, जिथं वाचून आपल्याला समाधान प्राप्त होते ती कथा आहे. महाराज सांगतायत कीर्तनाची मर्यादा आहे. महाराज सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी, संजन वंदे मनोभावे आदि वंदावी, संत संगे अंतर रंगे. देवाचं भजन करावं. प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या. ही कीर्तन मर्यादा खऱ्या अर्थानं संतांनी घालून दिली. पण कुणी कशा काही सांगायला लागलं त्याला कीर्तन म्हणायला लागलं. मी कीर्तन करतो, दुसऱ्याला कशाला बोलतो? इथं चढावळ निर्माण झाली. खूप जणांनी या कीर्तनाचा बाजारीपणा मांडलेला आहे. त्याला वाटायला लागलं बाबा सगळंच करून बसलो तरी सुद्धा पैसा हाताला लागणार. बाजारात फिरलं तरी बाजारानं फळ दिलं नाही, शेतात काम केलं तरी झालं नाही, फळ दिलं नाही. मग काय करावं? महाराजांकडे पाहिलं की माझ्यासारख्याकडे पाहिलं की त्याला अशी ढेरी दिसली. महाराज ढेरी दिसली, गाडी दिसली, काय त्याचा थाट काय त्याचा माठ. त्याला वाटलं मी महाराज व्हावं. महाराज